हॅलो हाय नमस्कार. माझ्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. माझ्या ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन आपले ब्लॉगमध्ये नवीन माहिती, नवीन सगळे कॉमेडी शो, आणखी अन्यथा असं काहीतरी नवीन पाहायला भेटन. बघा आज नाही का विराट कोहलीचा आपण फेस बनवत आहे. फेस कशासाठी बनवत आहे तुम्हाला माहिती आहे का? मुलाच्या स्कूलमध्ये ॲक्टिव्हिटी आहे. तुम्हाला का असं फेस बनवणं शिकायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा का हे क्लासेस घ्या बा म्हणून. तर आपण असे क्लासेस पण घेऊ, फ्रीमध्ये क्लासेस घेऊया. बघा शकता तुम्ही, बघा विराट कोहलीचा चेहरा बघा किती सुंदर आला आहे ना, वाटत आहे ना विराट कोहलीचा आहे बा म्हणून. इकडे गुड मॉर्निंग झाली आहे. इकडे मुलांच्या स्कूलची टिफिनची तयारी सुरू आहे. इकडे शेंगा लावून घेतले आहे, कुकरमध्ये आटा पण लावून घेतला आहे. कुकर आपण पॅक करून ठेवून दिला. इकडे भाजीची तयारी सुरू आहे. बघू शकता तुम्ही, तेल गरम झालं. आता त्याच्यामध्ये मोहरी टाकली आपण. नंतर आता याच्यामध्ये आपण थोडं गरम झालं तेल, जिरं टाकलं आहे. जिरं टाकल्यानंतर बघू शकता तुम्ही, आता आपण याच्यामध्ये कांदा आणि लसूण थोडा बारीक करून टाकला आहे. इकडे टमाटर आपले कट झाले आहे. बघू शकता तुम्ही, इकडे तिखट मीठ सगळं चवीनुसार सगळं टाकून घेतलं आहे. आणि नंतर टमाटर टाकून घेतला. त्याच्यामध्ये टमाटर चांगलं व्यवस्थित शिजू देणार आहे. आता त्याला पहिले मिक्स करून घेऊया. टमाटर जोपर्यंत चांगलं व्यवस्थित शिजत नाही तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये शेंगा नाही टाकायच्या. टमाटर चांगलं झालं आहे बघू शकता तुम्ही. आता आपण ह्या शेंगा आपल्या रेडी झाल्या आहे शिजून. आता आपण त्याच्यामध्ये टमाटर बघू शकता किती सुंदर झालं आहे ना शिजलं. जेव्हा टमाटर चांगलं शिजलं तेव्हाच आपण शेंगा टाकूया. भाजी खूप मस्त गोड आणि मस्त अशी आंबट लागत असतात भाजी टमाटर झाल्यानंतरच. म्हणजे टाकली ना भाजी कोणची पण ते चव खूप वेगळी लागतात त्याची भाजी. बघू शकता इकडे आपले कशी म्हणजे आपण टाकली आहे त्याच्यात. इकडे शेंगदाणे आणि काय आपण थोडी तीळ घेतली आहे, ते मिक्सरला लावून घेतली. आता त्याच्यामध्ये ते भुरका टाकून घेतला आहे शेंगदाण्याचा आणि थोडा तिळाचा भुरका टाकून घेतला आहे. बघू शकता तुम्ही, भाजी मिक्स करून घेतली आहे. बघू शकता इकडे दूध पण आपलं गरम झालं आहे. मुलांना आता उठवते. बघू शकता मुलांना एक आवाज दिला बरं, मुलं माझे दोन्ही पण उठून जातात. त्यांना रात्री लवकर घेऊन झोपून जातात मी, कारण एकटी राहतात फौजी वाईफ. तुम्हाला तर माहीत आहे, एकटी मुलांना घेऊन राहणार, मुलांना हँडल करणार. तर तुम्हाला बघू शकता तुम्ही कशी मी हँडल करतात मुलांना. इकडे सकाळी झाली आहे बघू शकता. आणि काल होता संडे तर मुलांचा प्रेस मारायची विसरून गेली होती मी, कोणा कामामध्ये लागून गेली होती तर विसरून गेली. इकडे प्रेस मारली मुलांना, सगळे उठलं, ब्रश गी करून दिलं, त्यांना दूध बिस्टिक दिलं तिकडे. आणि मी इकडे प्रेस मारायला लागली लगेचच 2 मुलांच्या कपड्यांना. बघू शकता तुम्ही इकडे प्रेस मारल्यानंतर इकडे आपण आता टिफिन भरूया मुलांच्या स्कूलमध्ये. इकडे तूप लावून घेतला आहे आता पोळीला. बघू शकता तुम्ही टिफिन पॅक होऊन राहिला आपला. मुली सकाळी जायला किती घाई राहतात ना माहीत आहे. मुलं इकडे रेडी, आंघोळगी सगळं होऊन रेडी झाली आहे. बघू शकता बॅस्केट घेतली आहे आणि निघाले आता शूज घालायला. बघू शकता मोठा मुलगा तर माझा शूज घालते स्वतःच्या हाताने, पण छोट्या मुलींना घालायला थोडासा त्रास होते म्हणून मी तिलाच घालून देते स्वतःच्या हाताने. ते रडतात मम्मा तूच घालून दे म्हणून, मग मी तिला घालून देतात. शूज घालून दिला आहे. इकडे बघू शकता तुम्ही, तिकडून शूज घातल्यानंतर दोघं रेडी झाले. आता उतरूया गाडी. मी त्यांना स्कूलमध्ये ड्रॉप करून दिला आहे. आणि इकडे बघा किचन पूर्ण आपण आवरून घेतली आहे. किचनमध्ये पुन्हा पसारा होता तर पूर्ण भांडे, पूर्ण किचन आवरून घेतली आहे. इकडे कपडे पण झाले आहे आपले. आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. सबस्क्राईब करा.